नमस्कार. ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला त्या आईवडिलांना नतमस्तक होऊन, ज्या गुरूंनी मला शिकवलं त्या गुरूंचं चरणस्पर्श करून, उपस्थित सर्व योग साधकांचे मुखदर्शन घेऊन हा मोहन जगताप तुम्हाला नमस्कार करेन. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज आपण 364 दिवस योगाभ्यास करून 365व्या दिवशी सामान्य योग प्रोटोकॉलचा अभ्यास करून संपूर्ण आनंदोत्सव जगभर साजरा करीत आहोत. चला तर आजही आपण हा सामान्य योग प्रोटोकॉलचा अभ्यास करून आनंदोत्सव साजरा करूया. प्रथम आपण 3 वेळेला ओंकाराची उपासना करणार आहोत, प्रार्थना घेणार आहोत, सूक्ष्म व्यायाम करूया, आसनाचा अभ्यास करूया आणि प्राणायाम आणि ध्यानचा अभ्यास करून आज आपण इथे हा योगाभ्यास करणार आहोत. तर ध्यान मुद्रा लावणार आहोत. अंगठा आणि करंगळी एकमेकाला स्पर्श करायचे आहेत. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचे, पाठीचा कडा ताठ ठेवायचे, डोळे अलगद बंद करू आणि 3 वेळेला ओंकाराची उपासना करू. दीर्घ श्वास घेऊ. दोन्ही हात नमस्कार साठी करायचे. प्रार्थना घेऊया. माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. ओम दोन्ही हात पर्वतासन करणार आहोत. कमरेपासून शरीर जोड्यावरती प्रेस करतात. प्रेस करूया. श्वास सोडा. धरती मातेला वंदन करूया. 2 पुन्हा दीर्घ श्वास घेऊन पर्वतासन करू. 3 आणि श्वास सोडा. नमस्कार. 4 दोन्ही हात एकमेकाला दर्शन करू. 1 दर्शन केलेले गरम हात आपल्या डोळ्यावरती ठेवणार होता, पण तो संपूर्ण चेहऱ्याला आणि संपूर्ण शरीराला हाताचा स्पर्श करूया. 3 आणि तळहाताकडे पाहून सावकाश डोळे उघडू. 4 जय बाबा. प्रार्थनाचा अर्थही माहिती असायला पाहिजे की जी आपण ही संस्कृतमध्ये प्रार्थना घेतली त्या प्रार्थनेचा अर्थ आहे हम सब एक हैं, हम सब मिलकर चले, हम सब मिलकर बोले. हमारे पूर्वजों ने, हमारे साधु संत ने, हमारे ऋषि मुनि ने जो कुछ अच्छा ज्ञान हमको दिया है उसे आत्मसात करके उसका प्रचार करें. चला तर मग जे काही चांगलं आपल्याकडे असेल त्या चांगल्याचा स्वीकार करू आणि आपण त्या चांगल्या
ताकद आहे, जेवढी आपली हे आहे इच्छा आहे, तेवढ्या इच्छेपुरता आपण अभ्यास करू आणि अभ्यासाला या सुरुवात करू. उठून उभा राहत असताना उजवा पाय सरळ करू, 1, डावा पाय सरळ करूया, 2, उजवा पाय कोरड करूया, 3 आणि हात न टेकता उठून उभा राहण्याचा प्रयत्न करूया, 4. नमस्कार. सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास करत असताना प्रथम आपण थोडंसं पायामध्ये अंतर घेणार आहोत. दोन्ही हात सरळ करायचे आणि आपल्या कमरेवरती ठेवायचे. विठ्ठलाच्या अशा स्थितीमध्ये यायचं आहे. आपण पिठेवरी हात ठेवून आपण उभे राहिलेलो आहोत. मानेसाठी थोडासा सूक्ष्म व्यायाम करायचा आहे. आपण श्वास घेत वरती पाहणार आहोत आणि श्वास सोडत खाली पाहणार आहोत. श्वास घेतल्यानंतर मनातल्या मनात 8 पर्यंत काउंट करायचं आहे आणि त्या अवस्थेमध्ये थांबायचं आहे आणि श्वास सोडत मान खाली आल्यानंतर 8 पर्यंत काउंट करून मनातल्या मनात त्या अवस्थेत थांब. दीर्घ श्वास घेत वरती पाहणार आहोत आपण. 1, 2, सावकाश श्वास सोडत खाली पाहणार आहोत आपण. 3, 4, 5, 6, 7, 8. नंतर मान आपण उजवीकडे करणार आहोत आणि डावीकडे वळवणार आहोत. दीर्घ श्वास घेऊया. श्वास घेत उजवीकडे टर्न करूया. 1, 2, श्वास सोडत मान सरळ करूया आपण. परत श्वास घेत डावीकडे टर्न करूया. 3, श्वास सोडत समोर घेऊया. 4, श्वास घेत उजवीकडे. 5, 6, 7, श्वास घेत डावीकडे. 8, रिलॅक्स. श्वास घेत मान उजव्या शोल्डरवरती ठेवायचे. मनातल्या मनात 8 पर्यंत काउंट करत आपण त्या अवस्थेमध्ये थांबणार आहोत. परत श्वास सोडत मान सरळ करणार आहोत. श्वास सोडत परत डावीकडे. मनातल्या मनात 8 पर्यंत काउंट करत थांबणार. पुढे अभ्यास. 1, 2, 3,
मान खाली घेणार आहोत. सावकाश मान बोट फिरवायचे आहे. उजव्या बाजूने 1, घड्याळाच्या काट्याप्रमाणे श्वास सोडायचा आहे. परत श्वास घे. सावकाश 2, 3, 4. गडबड करायची नाही. संत गतीने करणार आहोत आपण. रिलॅक्स. परत अँटी क्लॉकवाईज करूया आपण. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. मानेचा सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर दोन्ही हात आपण सरळ करू. 1 आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊया. मानेचा सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर आपण शोल्डरसाठी अभ्यास करणार आहोत. दोन्ही हात श्वास घेत सरळ करू. 1 श्वास घे. जेवढ्यावरती उचलता तेवढं कमरेपासून वरती उचलायचं आहे. 1 ला कमरेपासून जेवढं शरीर प्रेस करता तेवढं प्रेस करूया. यथाशक्ती थांबणार. 8 पर्यंत काउंट करा. तर श्वास सोडत सावकाश खाली घेऊया. 2 एकदा करूया. श्वास घे. दोन्ही हात वरती करणार आहोत आपण. 3, 4. नंतर श्वास घे. दोन्ही हात सरळ करू आणि आपल्या शोल्डरला भेटू. दोन्ही हात बोट एकमेकाला स्पर्श करून मोठा सर्कल करू. 1, 2, 3. गडबड करायची नाही. संत गतीने करूया. 4. हीच क्रिया उलट करू. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. दोन्ही हात सरळ करूया. 1, 2. आता आपण मेरुदंडासाठी अभ्यास करणार आहोत. सूक्ष्म व्यायाम. दोन्ही हात आपण श्वास घे. दोन्ही हात समोर ठेवू. 1 आणि श्वास सोडत उजवीकडून पीछे मुख टर्न करूया. 2. परत श्वास घे. समोर. 3, 4. ब्रश एकदा उलट दिशेने करणार आहोत. दोन्ही हात सरळ करू. 1 श्वास घे. डावीकडून पीछे मुख करूया. 2, 3, 4. नंतर आपण गुडघ्यासाठी सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. 1 आणि अर्ध बैठक करायची आहे. 2. 3, 4. ब्रश एकदा करूया. 1, 2, 3, 4. अशा पद्धतीने आपण सूक्ष्म व्यायाम केलेला आहे. आणि आता आपण आसनाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण आसनाचा अभ्यास करणार आहोत. पहिलं आसन आहे ताडासन. ताडासनामध्ये जात असताना दोन्ही हात इंटरलॉक करून आपल्या डोक्यावरती घ्यायचे आहेत. 1 ला आणि श्वास घे. दोन्ही हात वरती न्यायचे आणि टाच वरती उचलणार आपण. 2.
थांबणार आहोत यथाशक्ती. नंतर दोन्ही हात परत एकदा करूया. 1 2 काउंट करू. 1 3 4. दुसऱ्या आसनाचा अभ्यास करणार आहोत आपण वृक्षासन. वृक्ष म्हणजे झाड. उजवा पाय आपण उचलणार, जागेत घेणार आहोत आपण. 1 दोन्ही हात सरळ करू आणि 2 ला दोन्ही हात वरती करून थांबूया. 2 3 4. हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करायची आहे. डावा पाय पुढे करून 1 जागेत घ्यायचा आहे, दोन्ही हात सरळ. 2 3 4. वृक्षासन झाल्यानंतर आपल्याला पादहस्तासन करायचे. आपले पाय जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात श्वास घेत वरती घेणार आहोत आपण. 1 कंबर वरती ताठ करायचे आणि श्वास सोडत कमरेतून पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. यथाशक्ती. 2 3 4. पुन्हा एकदा हाचा अभ्यास करूया. श्वास घे, दोन्ही हात वरती. 1 श्वास सोडत सावकाश. 2 3 4. पादहस्तासन झाल्यानंतर आपल्याला अर्धहलासनाचा अभ्यास करायचा आहे. दोन्ही हात आपण कमरेवरती आधार घेणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. ही श्वास घेत पाठीमागे जाणार आहोत आपण. 2 3 4. पुन्हा करूया ही क्रिया. 1 श्वास घेत मागे जाऊया. 2 3 4. अर्धहलासन झाल्यानंतर आपण त्रिकोणासन करणार आहोत. त्रिकोणासन करत असताना असा स्थिती स्थिर ठेवायची. दंडासनामध्ये आपण आहोत. 1 ला उजवा पाय आपण साईडला घेणार आहोत. 2 ते 2.5 आणि 2 ला फक्त कमरेतून उजवीकडे झुकणार आहोत आणि डाव्या हाताने मारणार आहोत आपण. 2 3 4. हीच क्रिया उलट दिशेने करूया. 1 2 3 4. अशा पद्धतीने आज आपण उभा राहून ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन आणि त्रिकोणासनाचा अभ्यास केला. आता आपण बसून असण्याचा अभ्यास करणार. बसत असताना नमस्कार स्थितीमध्ये येऊया. 1 ला स्वतः चरण स्पर्श करू. 1 समोरच्यांना नमस्कार करू. 2 उजवा पाय डावीकडे आणि दोन्ही हात सरळ करूया. 3 आणि हात न टेकता खाली बसून 4. आपण काही आसनाचा अभ्यास करणार आहोत. पहिला आसन करायचं आहे आपल्याला दंडासन. दंड स्थितीमध्ये येण्यासाठी उजवा पाय सरळ करू. 1 डावा पाय सरळ करूया. 2 नंतर उजवा हात उजव्या मांडीपाशी ठेवू. 3 आणि डावा हात डाव्या मांडीपाशी ठेवू.
7 8 परत 1 2 3 4 दंडासनाचा अभ्यास केल्यानंतर आणखीन एकदा तोच अभ्यास करणार आहोत आपण दंडासनामध्ये उजवा पाय सरळ करू 1 डावा पाय सरळ करूया 2 उजवा हात उजव्या मांडीपाशी ठेवू 3 डावा हात डाव्या मांडीपाशी ठेवून ताठ बसण्यावर 4 पुन्हा त्या अवस्थेमध्ये थांबूया 1 2 3 4 5 6 7 8 रिलॅक्स 1 2 या दंड स्थितीमधून आपण पुन्हा दुसऱ्या आसनाचा अभ्यास करणार आहोत वक्रासन स्थितीमधून झाल्यानंतर दुसरे आसन करणार आहोत आपण वक्रासन 1 ला उजवा हात पाठीमागे लावणार आहोत आपण 1 2 ला डावा हात उजवीकडे ठेवून कमरेला पुढे द्यायचा आणि या अवस्थेमध्ये थांबायचं आहे 2 3 4 हीच क्रिया उलट करूया 1 2 3 4 पहिला आसन आपण दंडासन केलं दुसरं वक्रासन केलं आता तिसरं आसन आपण वज्रासनामध्ये जाणार आहोत डावा पाय आपण फोल्ड करू 1 आणि उजवा पाय फोल्ड करूया या आसनामध्ये दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून यथाशक्ती थांबूया आपण मनातल्या मनात 8 पर्यंत काउंट करून या आसनामध्ये थांबू 1 वज्रासनाचा अभ्यास झाल्यानंतर दोन्ही गुडघ्यामध्ये आपण अंतर घेऊया आणि शशंकासनाचा अभ्यास करायचा आहे दोन्ही हात वरती करू 1 आणि श्वास सोडत धरती मातेला नमन करूया 3 4 पुन्हा एकदा हीच क्रिया करू 1 2 3 4 शशंकासन झाल्यानंतर आपण उत्तान कंटुकासनाचा अभ्यास करायचा उजवा हात आपल्या उजव्या खांद्यावरती ठेवून 1 डावा हात डाव्या खांद्यावरती ठेवून या अवस्थेमध्ये आपण थांबण्याचा प्रयत्न करू मनातल्या मनात काउंट करू 1 2 3 4 5 6 7 8 3 4 पुन्हा एकदा अभ्यास करू उजवा हात उजव्या डाव्या शोल्डरवरती ठेवला जातो आपण 1 डावा हात उजव्या शोल्डरवरती ठेवतो 3 4 उत्तान कंटुकासनाचा अभ्यास केल्यानंतर आपण अर्ध उष्ट्रासनाचा अभ्यास करणार असंच वज्रासनामध्ये आपण थांबलेले आहोत 1 गुडघ्यावरती यायचं दोन्ही हाताने कमरेला दाब द्यायचं आणि 2 ला मागे जायचं 3 4 पुन्हा एकदा हीच क्रिया करूया 1 2 अर्धउष्ट्रासन झाल्यानंतर पूर्ण उष्ट्रासनाचा अभ्यास करायचा आहे दोन्ही हात गुडघ्यावरती घेऊन उजव्या हाताने उजव्या पायाची टाच उघड्या डाव्या हाताने डाव्या पायाची टाच
अभ्यास करूया. 1 2 3 4. एक 2 3 4. पूर्ण उष्ट्रासनाचा अभ्यास केल्यानंतर आपण बसून आसनाचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पोटावरच्या आसनाचा अभ्यास करायचा. अभ्यास झाल्यानंतर आपण पोटावरच्या आसनाचा अभ्यास करणार आहोत. प्रथम पार्जरासनामध्ये येऊया आणि असंच पोटावरती झोपणार आहोत. दोन्ही हात मांडीमध्ये घ्यायचे आहेत. शवासनाचा अभ्यास करणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात ताठ करून वरती उचलायचे आहेत. 1 नजर समोर, 2. पुन्हा एकदा अभ्यास करूया. 1 2. शवासनाचा अभ्यास झाल्यानंतर आपण दोन्ही हात समोर घेऊन भुजंगासनाचा अभ्यास करणार आहोत. 1 ला दोन्ही हात समोर घेतलेले आहेत. 2 ला कमरेपासून शरीरावरती उचलायचे. उंबर खाली प्रेस करायचे आणि मान वरती करायचे. पुनश्चेदा या आसनाचा अभ्यास करूया. 1 2 3 4. मकरासनाचा अभ्यास करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घेणार आहोत. डावा हात फोल्ड करायचा आहे. 2 उजवा हात फोल्ड करूया. 3 आणि मान त्याच्यावरती टाकून झोपून टाकून 4. विश्रांतीकारक आसन आहे मकरासन. वेळ कमी आहे आपल्याकडे. ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला विश्रांती घ्यावी लागते. विश्रांतीकारक आसन आहे. असंच डाव्या कशीवरती येऊ आणि पाठीवरती झोपणार आहोत. पोटावरच्या आसनाचा अभ्यास झाल्यानंतर आपण पाठीवरच्या आसनाचा अभ्यास करणार आहोत. पहिलं आसन करणार आहोत आपण उत्तान पादासन. आपले दोन्ही पाय 60 अंश कोनामध्ये 45 ते 60 अंश कोनामध्ये वरती घ्यायचे. पाय गुडघ्यामध्ये ताठ ठेवून 1 2. पुनश्च एकदा करूया. 1 2. उत्तान पदासन झाल्यानंतर अर्ध हलासनाचा अभ्यास करणार आहोत. 1 ला दोन्ही पाय फोल्ड करू. 1 आणि 2 ला दोन्ही पाय वरती झोपणार आहोत. पायाची बोटं आपल्याकडे करायची. अर्ध हलासन. 3 4. पुनश्च एकदा करूया या आसनाचा अभ्यास. 1 2 3 4. तर या आसनाचा अभ्यास
दुसऱ्या आसनाचा अभ्यास करणार आहोत पवन मुक्तासन. दोन्ही पायावर पुढे करणार आहोत. इंटरलॉक करून पकडायचं आहे आणि तो तीन चार. पुन्हा एकदा आपण घ्यायचं. एक दोन तीन चार. दोन्ही पायामध्ये अंतर घे. करणं जमिनीला टेकवायचे, तर हात वरती करायचे आणि शव अवस्थेमध्ये शवासनासारखं झोपून शवासनाचा अभ्यास करणार. संपूर्ण शरीर आपलं रिलॅक्स झालेलं आहे. शांत करायचं. लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं. संत गतीने श्वास आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. संत गतीने श्वास आपल्या शरीरातून बाहेर पडतो. मनातल्या मनात 10 पासून उलटी गिनती करू. 10 9 8 रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ आणले. असंच उजव्या दिशेला घेऊया आणि सावकाश उतर बसूया. नमस्कार. अशा पद्धतीने आज आपण प्रार्थना, थोडा सूक्ष्म आसनाचा अभ्यास केलेला आहे. आता आपण प्राणायामाचा अभ्यास करतो. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आसनाचा अभ्यास केला, सूक्ष्म व्यायाम केला, आसन केलं, उभारून आसन, बसून आसन, पोटावरचे आसन, पाठीवरच्या आसनाचा अभ्यास केल्यानंतर आपण कपालभाती ही क्रिया करणार. आपण अग्निमुद्रा लावायची आहे. करंगळीपासून जे बोट आहे ते अनामिका अंगठ्याला स्पर्श करायचे आहे. दोन्ही हात आपण आपल्या गुडघ्यावरती ठेवूया. पाठीचा कणा दाट ठेवूया. यथाशक्ती कपालभाती क्रिया करायची आहे. गडबड करणार नाही. एका सेकंदाला 1 स्ट्रोक देणार आहोत आपण. ज्या आसनामध्ये सुखकारक वाटेल, पद्मासन, सुखासन, वज्रासन किंवा ज्यांना जमत नाही त्यांनी खुर्चीवर बसून देखील या आसनाचा अभ्यास करू शकतो. आपण 60 चे 1-2 स्ट्रोक मारणार आहोत. सेकंदाला 1 स्ट्रोक, असा 60 स्ट्रोकचे 2 स्ट्रोक मारणार आहोत. सुरू करूया. मनातल्या मनात काउंट करूया. आपलं लक्ष आपल्या पोटाकडे देऊया आणि पुरुषकाकडे द्यायचं आहे. त्या ठिकाणी पिवळ्या कलरची निर्मिती होते अशी धारणा करून कपालभातीचे स्ट्रोक मारूया. सुरू करू. 1 60 वेळा स्ट्रोक मारणार आहोत. सुरू. 1 2
नाडी शुद्धी क्रियाचा अभ्यास करणार आहोत. डाव्या हाताची अपान वायू मुद्रा लावायची आहे. वायू मुद्रा आणि अपान मुद्रा. उजव्या हाताची आपण शून्य मुद्रा लावू. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवरती ठेवायचा आहे. अनामिका करंगळी डाव्या नाकपुडीवर ठेवणार आहोत आणि तर्जनी ऐब्रोच्या ठिकाणी ठेवायचा. पाठीचा कडा ताट ठेवायचा आहे. दाताला दात लावायचे नाही. दाताला दात लावायचे नाही. जीभ टाळूला लावायची नाही. तोंड बंद करायचं आहे. डावी नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. यथाशक्ती थांबणार आहोत. 8 वेळा 8 सेकंद काउंट करत आणि सावकाश डाव्या नाकपुडीतून श्वास उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडल्यानंतर परत उजवीने श्वास घ्यायचा आहे. यथाशक्ती आपण 8 सेकंद थांबू आणि परत डावीने श्वास सोडणार. परत डावीने घ्यायचा आहे. उजवीने सोडायचा आहे आणि उजवीने घ्यायचा आहे. डावीने सोडायचं आहे. तर सुरू करूया. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडून आपण थांबतो. नंतर भ्रामरीचा अभ्यास करणार आहोत. अंगठ्याने छोटे कान बंद करूया. तर्जनी ऐब्रोच्या ठिकाणी ठेवूया. मध्यगा डोळ्याच्या कवनीत अनामिका नाकपुडीवरती करंगळी ओठावरती. आपणाला 3 वेळेला भुंग्यासारखा आवाज काढायचा आहे. नाकाने ओंकाराची उपासना करायची. योगाभ्यासाने संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. व्याधीमुक्त झालेलं आहे. आनंदी झालेलं आहे. समाधानी झालेलं आहे. या ब्रह्मांडामध्ये जे काही चांगलं आहे ते आपल्या शरीरात आलेलं आहे. आपल्या शरीरास नको असलेले सर्व टॉक्सिन्स, विजातीय द्रव्य, वाईट विचार आपल्या शरीरातून बाहेर पडलेले आहेत. आपण सर्वजण निरोगी आहोत, सुखी आहोत,
समाधानी आहोत. म्हणून शरीर येथेच ठेवून अंतर्मनाने आपण आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेऊ. आपल्या कुलदेवतेचं मुखदर्शन घेऊ. चरणस्पर्श करू. आपल्या हातून जे काही चांगलं वाईट कर्म झाले ते सर्व कर्म दान करू. गाभाऱ्यात शांत बसून आणि मनातल्या मनात 20 पासून उलटी गिनती करूया. दीर्घ श्वास घेणे. ओंकाराची उपासना करू. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आणि प्रार्थना करू. भगवंताला माझ्या पाठीमागे बोलूया सर्वांनी. हे भगवान, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवण्यासाठी व सर्वांचे रक्षण करण्यासाठी आम्हास मार्गदर्शन कर. हे भगवान, प्रत्येकाच्या शरीरात तूच असून तुझी भक्ती करण्याची अखंड प्रयत्न आमच्या हातून होऊ दे. हे भगवान, आम्हास सुखी, समाधानी व निरोगी ठेवण्यासाठी योगी बनव. जय भगवान. धन्य भगवान. दीर्घ श्वास घे. दोन्ही हात वरती प्रवतासन पुढे कमरेपासून शरीर जोड्यावरती प्रेस करताय. थोडं प्रेस करूया. श्वास सोडत धरती मातेला म्हणतो. पुन्हा श्वास घेत पर्वतासन करू. 3 आणि नमस्कार स्थितीमध्ये येण्याच्या. दोन्ही हात एकमेकाला दर्शन करून गरम करायचे. जेवढे गरम करतात तेवढे गरम करायचे आणि हाताची पोकळी करून दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती ठेवूया. त्याची ऊर्जा आपल्या डोळ्यांच्या वरती गेली पाहिजे. परत संपूर्ण शरीराला स्पर्श करेल. संपूर्ण शरीराला हाताचा स्पर्श करू आणि तळहाताकडे पोहोचवू. अशा पद्धतीने आज आपण योग अभ्यास केलेला आहे आणि अशा रोज सातत्याने जर आपण योग अभ्यास केला तर आपलं हे शरीर निरोगी, सुखी, समाधानी राहील. आणि आजचा हा 21 जुलैचा सामान्य योग प्रोटोकॉलचा आपण सर्वांनी अभ्यास केला. त्याबद्दल सर्वांना आजचा दिवस शुभ जावो. जय भगवान. धन्यवाद.